गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला आता आम्ही चाललो आहे किम बीच अलिबाग आणि थोडं एन्जॉय करायचं. आम्ही सगळे लेडीजच आहोत तर आणि एका नवीन प्रॉपर्टीमध्ये जाणार आहे. मी पहिली वेळच जाते तर मी ती प्रॉपर्टी तुम्हालाही दाखवते. तिकडचं खाणं राहणं वगैरे रूम वगैरे सगळं आपण दाखवूया बघूया. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. आता आम्ही कॅब केली आहे अवघ्या 1.5 तासात पनवेल टू किम बीच. आता आपण जाऊया विसावा कॉटेजला. चला. हे आता दुपारचं लंच आलेलं आहे. पापलेट थाली. तर बघा हे पापलेट आता हे वेगळे दिलेत ते आम्ही स्वतःचे सर्व करू आणि अशी थाली करून दिले. 2 भाकरी, कोलबी रस्सा आणि राईस आणि हे सॅलेड आहे. आणि हे छान असे पापलेट वेगवेगळे सर्व करून दिलेत. खूप छान असे बघा आणि मोठे पण आहेत, लहान नाहीत पापलेट. आणि ओके आहे जेवण. तर या जेवायला. हाय. आता आम्ही चाललो आहे किम बीच. विसावा कॉटेजच्या फक्त 4-5 मिनिटावर आहे किम बीच. हाय करा सगळ्यांनी. चला आता बघूया किम बीच आणि तिकडचे नजारे आणि सनसेट. आपण आता आलोय किम बीचवर. बघा किती छान नजारा आहे. आता भरती आहे ह्याला समुद्राला तर पाणी वरती येत आलंय आणि खूप बघा किती मस्त दिसते. खूप छान दिसते. आणि हे बघा हे आता मध्ये हे आता दगड दिसतात ना ते हळूहळू भरतीने आता पाण्यात जातील. पण ह्याच्यावर फोटो काढायला खूप छान वाटतं. खूप मस्त वाटतं इथे आणि खूप मस्त. हा आहे किम बीच. खूप सुंदर आणि खूप छान. अपेक्षा हाय. इथे आम्ही खूप एन्जॉय केला आहे. खूप मजा मस्ती केली आहे. फोटो काढले आहेत, व्हिडिओज बनवले आहेत. खूप मजा केली आहे. आणि बघा किती दिसते ना तुम्हाला किती एन्जॉय केलेलं आहे आम्ही. आता हे काळ भैरवाचं मंदिर आहे. आताच बांधलेलं आहे गावकऱ्यांनी. तर खूप छान आहे. लाईट्स वगैरे खूप मस्त वाटतं. हाय गुड मॉर्निंग. आज संडे आहे. संडेचे 8:45 वाजले आहेत आणि आम्ही आता चाललोय पाण्यामध्ये मजा करायला. त्याच्या आधी आम्ही नाश्ता करणार आहोत बीचवरच. आता काय काय नाश्ता करू तेही आम्ही तुम्हाला दाखवतो आणि किम बीचवर किती मजा करणार आहोत तेही आम्ही तुम्हाला दाखवतो. चला. तुम्हाला येत नाही हलवायला. हॅलो कसं पण काल काय आलं पण दुसरं आम्ही आता किम बीच आतमध्ये आलो आहोत. तर हे पूर्ण आमची खाऊ गल्ली आहे किम बीचवरची आणि आम्ही इथे किती वर्षाला आम्ही ह्यांच्याकडेच खातो. खूप छान जेवण असतं. नाश्ता असतो. खूप चहा छान वगैरे असतो. भज्जी तर 1 नंबर आणि सगळ्यात मॅगी मसाला मॅगी तर अजून 1 नंबर. या आमच्या ताई बनवतात. खूप छान आहे. बघा चाललंय आमचं ऑमलेट. आमचा नाश्ता चालू आहे. खूप हाताला खूप चव आहे. काल पण आम्ही भरपूर रिव्ह्यू दिले त्यांना. भजी 1 नंबर होती. भाऊंनी बनवलेली 1 नंबर भजी होते ना ताई. चला चला आलं चला. आणि आता हा बघा 5 स्टार भजीसाठी 5 स्टार 10 स्टार ग. आता हा आमचा नाश्ता येतोय हळूहळू. ताई एकट्याच आहेत तर हळूहळू आमचा नाश्ता येतोय. हाय. आता आम्ही छान नाश्ता केलेला आहे करतोय आणि आता आम्ही पाण्यात भिजायला जाणार आहोत. तर चला. आता बोला तुम्ही आज आम्ही किम बीचवर आहोत आणि सकाळी ठरल्याप्रमाणे पोवेंगे तर आता पोहतोय आणि आता डुबने का है पण कैसा डुबेगा वो विचार करता है. ओके बाय. चला आता आम्ही पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं. तुम्ही पाहिलं असेल. दमलोय जाम आता. आता मी मस्त आंघोळ करू फ्रेश होऊ आणि पुन्हा
जेवणार आहात छान, तेही तुम्हाला दाखवतो. आम्ही काय आज मागवलेत आहे जेवणामध्ये तेही दाखवतो. आणि परत आम्ही मुंबईला आपलं पनवेलला जाताना तुम्हाला तो दाखवतो, प्रवास दाखवतोय. बाय बाय. आता आम्ही हे जेवण दुसरीकडे मागवलेलं आहे आनंदी निवासमध्ये. तर तिथे खूप छान जेवण खाणं वगैरे राहणं वगैरे आहे. तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा, इथे येऊ शकता. आणि आता आम्ही आज सुरमई थाली मागवली आहे आणि त्यामध्ये कोलबी फ्राय आणि कोलबी रस्सा आहे. तर खूप छान जेवण आहे, छान जेवण गेलं आमचं इथे. खूप मस्त वाटलं जेवायला पण, आणि घरगुती सारखं आहे इथे जेवण. हे बघा खूप चविष्ट आहे, ते गोड आहेत असे मस्त रसरशीत. हे आम्ही आहे ना आता पुन्हा किहीम फिरता जमा केलेत. अक्षरशः मिळालेत आम्हाला फिरताना आणि खूप गोड आहेत, खूप मधुर आहेत. हे बघा चोखायचे आंबे, या खायला. चला आता आम्ही रिटर्न निघालो आहोत, कॅब केलेली आहे. आता आम्ही इथून पनवेलला निघालो आणि छान ट्रिप झाली आहे, खूप मजा आली आहे. हे बघा विसावा कॉटेज, इथेच आम्ही स्टे केलं होतं. खूप छान वातावरण आहे तिथलं आणि खूप जागाही छान आहे, रूम पण छान आहे, स्वच्छता आहे याच्यामध्ये. आणि बघा खूप वाडीच आहे, वाडीमध्येच बांधलेलं आहे. तर आंबे आणि ते जाम, जे सफेद जाम असतात ते लागलेले आहेत, खूप छान. आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे, क्लीन नीट आहे, व्यवस्थित आहे सगळं. इथे रूम्स आहेत, हे मागचे रूम्स आहेत आणि पुढे पण रूम आहेत, वरती टेरेसवर पण आहेत आणि खूप छान आहेत वगैरे, व्यवस्थित केलेलं आहे. आणि ते लहान मुलांसाठी खूप उत्तम सोय आहे, पाळण्या आहेत, हे बघा घसरगुंड्या आहेत. आणि असं म्हणजे बर्थडे सेलिब्रेट वगैरे करू शकतो इथे, खूप छान आहे. तर आम्ही ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय स्क्रीनवर, तर तुम्ही बघा, नक्की या. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.